हाय हॅलो नमस्कार, मी नेहा कुलकर्णी माझ्या जर्मन कनेक्ट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। एपिसोड 1 मध्ये आपण जर्मन अल्फाबेट शिकलो। एपिसोड 2 मध्ये आपण त्याचे स्पेशल कॅरेक्टर्स शिकलो। आता आज आपण या एपिसोडमध्ये नाउन्स विषयी जाणून घेणार आहे। नाउन कसे लिहितात जर्मन भाषेमध्ये ते आज आपण बघणार आहोत। नाउन म्हणजे काय? एखादी गोष्ट, कल्पना, वस्तू, स्थळ किंवा एखादी व्यक्ती ह्यांना संबोधणारा शब्द म्हणजे नाउन म्हणजेच नाव। जर्मनमध्ये नाउन्स लिहिताना आपण त्याचा फर्स्ट लेटर हे कॅपिटल लिहितो। वाक्याची सुरुवात असो किंवा वाक्यामध्ये नाउन आलेलं असो त्याचा फर्स्ट लेटर हे आपण कॅपिटल काढतो। फॉर एक्झाम्पल तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, दी फ्राउ ईस्ट jeden Tag Obst und Gemüse. Die Frau isst jeden Tag Obst und Gemüse. एक लेडी दररोज फळं आणि भाज्या खाते। या वाक्यामध्ये फ्राउ, टाग, ओब्स्ट, गेम्यूज हे नाउन्स आहेत। ते वाक्याच्या मध्ये जरी आले तरी ते नाउन्स आहेत, म्हणून आपण त्याचा फर्स्ट लेटर हे कॅपिटल लिहिलेलं आहे। जर नाउन्स विषयी अजून तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी ऐकायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता जर्मनमधले हे नाउन्स जे आहेत हे 3 जेंडर्समध्ये डिवाइड केलेले आहेत। मस्क्युलाइन नाउन, फेमिनाइन नाउन अँड न्यूटर नाउन्स, म्हणजेच नपुसकलिंग नाउन, स्त्रीलिंग नाउन आणि पुल्लिंग नाउन। मॅस्क्युलाइन नाउन्स म्हणजेच पुल्लिंग नाम, फेमिनाइन नाउन्स म्हणजे स्त्रीलिंग नाम आणि न्यूटर नाउन म्हणजे नपुसकलिंग नाम। आता हे जेंडर वाईज डिवाइड केलेले असले तरी ते बायोलॉजिकली डिवाइड नाही केलेले आहेत, ते जर्मन भाषेमधल्या व्याकरणानुसार डिवाइड केलेले आहेत। ग्रामॅटिकल वाईज डिवाइड करताना आता ते आयडेंटिफाय कसे करायचे नाउन्स, तर त्याकरता ह्या भाषेमध्ये 3 आर्टिकल्स दिलेले आहेत। ते आर्टिकल्स कोणते ते आता आपण बघूया। पहिला आर्टिकल आहे देर, देर फॉर मस्क्युलाइन नाउन्स। देर हे आर्टिकल आपण पुल्लिंग नामाकरता वापरतो। दी फॉर फेमिनाइन नाउन, दी हे आर्टिकल आपण स्त्रीलिंग नामांकरता वापरतो। आणि दास हे आर्टिकल आपण नपुसकलिंग नामाकरता वापरतो। दास फॉर न्यूटर नाउन्स, देर, दी आणि दास। आणि सगळ्या प्लुरल म्हणजे अनेक वचनी नामांकरता आपण दी हे आर्टिकल यूज करतो। जर्मन भाषेमध्ये जेव्हा तुम्ही नाउन्स हे शिकता तेव्हा ते नाउन, त्याचा प्रोनाउन्सिएशन, त्याची लिहिण्याची पद्धत हे तर शिकायचं आहेच किंवा त्याचा स्पेलिंग हे तर शिकायचं आहेच, पण त्याचबरोबरीने त्याचं आर्टिकल काय आहे हेही शिकायचं आहे। त्याच्यामुळे प्रत्येक नाउन पाठ करताना त्याचं आर्टिकल पाठ असणं हे गरजेचं आहे। आता मगाशी मी जसं म्हटलं की हे जे नाउन्स आहेत हे बायोलॉजिकली डिवाइड न होता ग्रामॅटिकल वाईज डिवाइड झालेले आहेत। म्हणजे काय हे आता आपण समजून घेऊया। आपण मराठीत म्हणतो ते टेबल, ते झालं नपुसकलिंग, पण जर्मनमध्ये म्हणताना आपण म्हणतो देअर टिश। देअर हे आर्टिकल वापरल्यानंतर ते दर्शवतं की हे नाउन पुल्लिंग नाउन आहे, देअर टिश। अजून एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण म्हणतो की ती खिडकी, ती खिडकी जर्मनमध्ये होतं दास फेन्स्टर, म्हणजे ते जर्मनमध्ये जातं नपुसकलिंग नाउन। यावरून तुम्हाला कळलंच असेल की या नाउन्सच्या आर्टिकल्सवरनं सुद्धा तुम्हाला त्याचं जेंडर काय आहे ते ओळखता येते। सो अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी शिकायच्या असतील, जर्मन भाषेविषयी आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।